ते बसत नाही, ओला दुष्काळ शब्दच नाही. तेव्हा आला होता का? तेव्हा तुम्हीच बोलणार होते. कर्जमाफी तुम्हीच म्हटलं होतं. शेतकऱ्याची कर्जमाफी काय म्हणत होते ते? कर्जमाफी 7-12 कोरा कोरा 3 डाव म्हटलं. कोरा 1 डाव तर कर रे राजा. 3 डाव बोलला ना कोरा कोरा. आता म्हणते दुष्काळ पडल्यावर देऊ. दुष्काळ पडला तर हे म्हणता आता मार्च महिन्यात पाहू. योग्य वेळ कधी? वेळ आपण आणली पाहिजे. एक शेवटचं सांगतो संपवतो. तुकडोजी महाराज काय म्हणायचे माहिती आहे का? एक चांगला अभंग प्रसिद्ध आहे त्यांचा. लाकडाचा देव तेले अग्नीचं भेव, सोन्या चांदीचा देव तेले चोराचं भेव, दुधाचा देव तेले बोक्याचं भेव, आणि राजकारणी देव, हे मी जोडलं, राजकारणी देव तेले मताचं भेव. मत ज्या दिवशी पलटन त्या दिवशी हे पलटल्याशिवाय. तुम्ही टाळ्या मस्त वाजवता पण अंगात काहीच नाही आणत ना रे. वांदा तू आहे. इकून गेले का दादा? नाही तर भाऊ जिंदाबाद. मामा मी गेलो होतो पण थोडस होते पाय होतं गडी कसा बोलते काय सगळ्यात शेपूट हलवायची सवय लागली. जिल्हा परिषदच्या तिकीटसाठी बघ कसं होणार आम्हाला समजत नाही. पण आम्ही लढाई लढू. ज्या शरद जोशी साहेबांना आपण पाडलं, बाबासाहेबांना नाही पाडलं. छत्रपतीला मराठ्यांनी त्रास दिला. वतनदारी त्यांचीच जास्त होती. वतनदारी जगातला बंद करणारा छत्रपती राजा होता. जिजाऊनं 10 डाव सांगितलं आणि संभाजी राजा शहीद झाला तरी वतनदारी सुरू केली नाही. सासऱ्याला वतनदारी दिली नाही आणि सासऱ्यानं वतनदारी दिली नाही म्हणून औरंगजेबाला सांगितलं संभाजी इथं बसलाय. हे राजे पण होत आणि 8ले राजे आहे साले. अहिल्यादेवी होळकरांचं एक उदाहरण तुम्हाला सांगतोय. अहिल्यादेवी जेव्हा 9 वर्षाच्या होत्या तेव्हा मल्हाररावने मंदिर बांधायचं ठरलं गावात आणि मंदिर बांधता बांधता पाणी लागलं. त्या मायलेखी 4 किलोमीटरवरून पाणी आणत होत्या. तेव्हा 9 वर्षाची अहिल्यादेवी म्हणतोय मल्हारराव मंदिर नाही वीर बांधा. हा विचार महत्वाचा आहे. हा विचार आमच्या तुमच्या डोक्यात आला पाहिजे. तो एका जाती धर्मासाठी नव्हता, आमच्या सगळ्यांचं खरं तर भलं करण्याचा होता. आम्ही अर्थकारण समजलो पाहिजे. निवड इतिहासात जाऊन चालणार नाही. पण आता आमच्या सोबत काय होतं, आताच्या घडीत आम्हाला कसं लुटलं जातं हे अर्थशास्त्र समजलं पाहिजे. तुमच्या डोक्यात इतिहास आहे तो मुद्दामून घातला जातोय का इतिहासात रमले पाहिजे. हा पुतळा तो पुतळा नंतर त्याचा पुतळा मरा याच्यातच. आताचं अर्थशास्त्र काय, त्या अर्थामध्ये आमचा अर्थ लागतं कमी लागत हे आम्हाला तपासण्याची गरजच पडत नाही आणि पाहतही नाही. लूट कशी होते हे पाहिले पाहिजे. साधं पेट्रोल डिझेलवर 15 रुपये वाढवले. जगात 40% भाव कमी झाले. 20% भाव कमी झाले पाहिजे होते तर 15% वाढवले आणि 15% 7 लाख करोड 5 वर्षात 5 कंपनीनं कमावले. 20 लाख कोटी सरकारच्या तिजोरीत गेले तुमच्या गाडीच्या माथावर. समजणार कोण? याच्यासाठी लढणार कोण? हे समजून घेणार कोण? काय लिखी सोडून आता व्यक्तिगत आहे ना रे तुझं. बारामती अॅग्रो या शेतकऱ्याचा डीपीआर सोडून प्राजिमा 84 हा रस्ता गावठाणात घालून शेतकऱ्याच्या शेतात घातला. पवार आहे हे पवार इकडे आहे तिकडे आहे. सांगू का? हा या तहसीलदार जर ऐकत नसन तो तू सत्तेच्या मतानं ऐक. आम्ही सत्याच्या बाजूने उभं राहू. तुझा पूर्ण पान फेडल्याशिवाय राहणार नाही. आजकाल अधिकारी हे साले सत्तेतले पक्षाचे झालेले आहे. अर्ध्याधिक हरामखोर आहे. ते आहे भाऊ आहे का? ऐकत नाही. अरे 2 मारा ना कान पडीत काय फरक पडते. 353 लागतंय माझ्यावर. 15 मठ 51 53 353 आहे. 353 ठोका एकदा काय फरक पडणार आहे? नाहीतरी काय जपणार आहे इथून? काय रोज सकाळी जेवा झोपा उठा एकदा ठोकून पहा काय हरकत आहे? हे कायद्याने मानत नाही. कायदा गुंडाळून ठेवतोय. वरचे सगळे सारे यांचे बाप आहे. सेवा आम्ही कायदा आणला. सेवा आम्ही कायदा काय म्हणतं? अर्ज दिल्यानंतर 7 दिवसात उत्तर भेटलं पाहिजे. भेटते का कोणाला उत्तर? फार एकही सेवा आम्ही कायद्यामध्ये एका अधिकारावर कारवाई नाही. हे आमचे फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना आम्ही रायगडचं उपोषण झालंय. उपोषण झाल्यानंतर मीटिंग झाली आणि 350 लोकांनी बोगस प्रमाणपत्र घेतलं दिव्यांगाचं.